गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आज आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्समध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट्सचाच पॉईंट बघणार आहे. मागच्या लेक्चरला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन बघितली होती, ती फर्स्ट क्लिअर करून घ्या, तुम्ही समजून घ्या. नंतर आपण मेनिस्कस बघितलं होता, एक कॉन्केव आणि कॉन्वेक्स. नंतर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आपण 0 डिग्री 90 डिग्री. आता आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टमधलाच एक पॉईंट बघणार आहे, शेप, म्हणजे शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन ए सॉलिड सरफेस. ओके, काय हा शेप ऑफ लिक्विड ड्रॉप इन ए सॉलिड सरफेस ते आता आपण बघूया. सिम्पल आहे. समजा आपण एखादा लिक्विड ड्रॉप घेतला, वॉटर, बरोबर आहे, आणि वॉटरचा जर ड्रॉप घेतला आणि आपण क्लीन ग्लास सॉलिडमध्ये येतं, ओके, आणि त्याच्यावरती जर आपण ठेवला वॉटरचा, बरोबर आहे, हे लिक्विड, तर तुमचं जे ऑब्झर्वेशन असणार आहे तो लिक्विड ड्रॉप असा करणारे स्प्रेड होणार आहे, ॲज शोन इन फिगर ए. ही जर फिगर ए जर बघितली किंवा 1 जर बघितली तर त्यामध्ये आपण लिक्विड लाईक वॉटरचा जर ड्रॉप क्लीन ग्लासवरती जर घेतला तर तो असा काय तो स्प्रेड होतो. त्याचा शेप आपण इथं दाखवलेला आहे. ओके, हा कसा होतो ते आपण बघूया. नंतर दुसरं एक लिक्विड घेतलेलं आहे सेम व्हॉल्यूमचा, म्हणजे जे आपण वॉटरसाठी जेवढा ड्रॉप घेतला होता, ओके, तेवढाच आपण ड्रॉप घेणार आहे कशाचा, मर्क्युरीचा, आणि तो आपण क्लीन ग्लासवरती ठेवल्यानंतर तो जो ड्रॉप आहे तो आपल्याला ॲप्रॉक्सिमेटली कसा मिळणार आहे, स्पेरिकल, हा लिक्विड ड्रॉप. बघा, दोन्ही लिक्विडचे ड्रॉप आहेत. एक वॉटरचा ड्रॉप आहे आणि तो कशावरती ठेवलेला आहे, क्लीन ग्लासवरती, तर आपल्याला लिक्विड ते जो वॉटर ड्रॉप थोडासा स्प्रेड झाल्यागत दिसतो. आणि हा जो मर्क्युरीचा जो ड्रॉप आहे आपण क्लीन ग्लासवरती ठेवला तर इट्स शेप ॲप्रॉक्सिमेटली कसा मिळतो आपल्याला, स्पेरिकल. व्हाय, हे आपल्याला आता बघायचं. ओके, आपल्याला 2-3 हा जो फेनॉमेना आहे हा ड्यू टू द सरफेस टेन्शन आणि हा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट्स, हे असं का होतं आहे, हा ड्रॉप एक तर आपल्याला असा शेपमध्ये मिळतो आहे आणि मर्क्युरीचा आपल्याला कसं मिळतो आहे, ॲप्रॉक्सिमेटली स्पेरिकल मिळतो आहे. का तर बघा, आता आपल्याला माहिती आहे हे जे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत, ओके, आणि हे जे वॉटरचे मॉलिक्युल्स असणार आहेत, वॉटर मॉलिक्युलमध्ये कोणता फोर्स असणार आहे, कोहेसिव्ह फोर्स. बघा, वॉटर ह्यांच्यामध्ये जो फोर्स असणार आहे तो कोहेसिव्ह फोर्स. ओके, आणि हा जो असणार तो सॉलिड म्हणजे ग्लास, हा खाली ग्लासचा सरफेस आहे आणि वर कोणते लिक्विडचे वॉटरचे मॉलिक्युल्स आहेत, त्यांच्यामध्ये डिफरंट सबस्टन्स आलं, त्यामुळे तिथं कोणतं असणार आहे, ॲडिटिव्ह फोर्स. तिथं कोणता फोर्स आला बघा, वॉटर आणि ग्लास किंवा सॉलिड लिक्विड म्हणू शकतो आपण. ओके, तिथं जो फोर्स असणार आहे तो कोणता असणार आहे, ॲडिटिव्ह फोर्स. आणि आपल्याला माहिती आहे इथं जो फोर्स जो असणार आहे तो ॲडिटिव्ह फोर्स काय असणार आहे, ग्रेटर दॅन कशापेक्षा, म्हणजे ॲडिटिव्ह फोर्स आपल्याला माहिती आहे वॉटर हे वेट्स द सॉलिड्स, पाणी हे काचेला चिकटतं. ओके, आणि त्यामुळे इथं जो फोर्स असणार आहे, हे जे ग्लास मॉलिक्युल्स, हे ग्लास मॉलिक्युल्स कुठल्या मॉलिक्युलवरती फोर्स एक्झर्ट करणार आहेत, वॉटर मॉलिक्युलवरती, आणि तो जो ॲडिटिव्ह फोर्स असणार आहे, ॲडिटिव्ह फोर्स बिटवीन वॉटर मॉलिक्युल अँड ग्लास मॉलिक्युल काय असणार आहे, ग्रेटर दॅन कशापेक्षा, कोहेसिव्ह फोर्स बिटवीन वॉटर मॉलिक्युल. म्हणजे हा फोर्स काय असतो, ग्रेटर दॅन असतो. त्या लिक्विडला ते सॉलिड मॉलिक्युल्स काय करतात, ओढतात, त्या लिक्विड काय होतं, स्प्रेड होतं. हे कशामुळे सांगितलं, ॲडिटिव्ह कोहेसिव्ह फोर्स. ओके, आता इथं बघा, त्यामुळे हे लिक्विड स्प्रेड होतं. इथं काय होणार आहे बघा, इथं हा जो शेप आहे आपल्याला इट्स लाईक स्पेरिकली मिळतो आहे. बघा, आता इथं काय असणार आहे, इथं मर्क्युरीचे मॉलिक्युल्स आहेत आणि सॉलिडचे, इथं त्यांचा कॉन्टॅक्ट झालेला आहे सरफेसशी, त्या लिक्विड मॉलिक्युलचा सॉलिड सरफेसशी. मग तिथं पण फोर्स असणार आहे. बघा, तिथं मर्क्युरी मॉलिक्युल्स, एम फॉर मर्क्युरी म्हणू, मर्क्युरी मॉलिक्युल्समध्ये कोणता फोर्स असणार आहे, कोहेसिव्ह. आणि दुसरा जो असणार आहे मर्क्युरीचे मॉलिक्युल्स आणि त्या ग्लासचे मॉलिक्युल्स, ह्यांच्यामध्ये कोणता फोर्स असणार आहे, ॲडिटिव्ह फोर्स. आणि आपल्याला माहिती आहे पारा किंवा मर्क्युरी डज नॉट वेट्स द सॉलिड. मागच्या लेक्चरला आपण बघितले
आणि मागच्या लेक्चरला आपण अँगल ऑफ कॉन्टॅक्टमध्ये पहिली केस बघितली होती कॉन्केव मेनिस्कस आणि कॉन्वेक्स. कॉन्केव मेनिस्कसमध्ये कोण स्ट्रॉंगर असतं? ॲडझिव्ह फोर्स ग्रेटर दॅन कोइझिव्ह फोर्स. ओके, इथं कोण ग्रेटर दॅन असणार आहे? तर इथं जे मर्क्युरी मॉलिक्युल्स, म्हणजे हा जो फोर्स असणार मर्क्युरी मॉलिक्युल्समधला कोइझिव्ह फोर्स काय असतो? म्हणजे कोइझिव्ह फोर्स बिटवीन मर्क्युरी मॉलिक्युल ग्रेटर दॅन कशापेक्षा असणार आहे? ॲडझिव्ह फोर्स बिटवीन मर्क्युरी अँड ग्लास मॉलिक्युल्स. त्यामुळे ते मॉलिक्युल्स काय होत नाहीत? स्प्रेड होत नाहीत, असे राहतात. किंवा अजून एक प्रकारे आपण सांगू ड्यू टू द सरफेस टेन्शन. बघा, द सरफेस टेन्शन ऑफ वॉटरचं जे सरफेस टेन्शन आहे, टी फॉर सरफेस टेन्शन, ST. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर 72.75 असेल डाइन पर सेंटीमीटर. CGS मध्ये लिहिलेले मी 72.7 किंवा 5 असेल, आय थिंक 7 किंवा 5 असेल. ओके, 7 आहे. आणि सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी, सरफेस टेन्शन ऑफ टी फॉर मर्क्युरी 435 पॉइंट समथिंग 5 म्हणू डाइन पर सेंटीमीटर्स. इथं जर सरफेस टेन्शन बघितलं, सरफेस टेन्शन कोणाचं जास्त आहे? सरफेस टेन्शन ऑफ मर्क्युरी हे काय असणार आहे? ग्रेटर दॅन सरफेस टेन्शन ऑफ वॉटर्स. मग सरफेस टेन्शनची टेंडन्सी काय असते? आपण शिकलेले टू ॲक्वायर मिनिमाइज सरफेस एरिया. सरफेस एरिया काय करतं? ते मिनिमाइज ॲक्वायर करण्याचा प्रयत्न करते. टेंडन्सी काय असते? टू मिनिमाइज एरिया. ओके, आता सरफेस टेन्शन कोणाचं जास्त आहे? मर्क्युरीचं. तर त्याची जास्त टेंडन्सी किती आहे बघा? सरफेस टेन्शन किती आहे बघा ना, 435 आणि किती 72. खूप सरफेस टेन्शन आहे, त्यामुळे त्याचा एरिया काय असणार आहे? खूप कमी होणार आहे. लक्षात, आपण सेम व्हॅल्यूमचे दोन्ही ड्रॉप घेतले होते. लक्षात, असं नाही की एक वॉटरचा जास्त कमी जास्त, सेम व्हॅल्यूमचे ड्रॉप्स घेतलेत आपण, सॉलिड सरफेसवरती ठेवलेत. एक आपल्याला वॉटरचा कसा मिळतो? थोडासा स्प्रेड झाल्यागत मिळतो आहे. आणि मर्क्युरीचा कसा मिळतो? आपल्याला स्पेरिकल मिळतो आहे. ह्याचं कारण म्हणजे हे, कारण ह्याचं सरफेस टेन्शन कमी आहे, त्यामुळे त्याचा एरिया ह्याच्यापेक्षा काय असणार आहे? येते लक्षात, ह्याचा एरिया खूप कमी होणार आहे. म्हणजे सगळी मॉलिक्युल जवळ यायला बघणार आहेत. त्याचा शेप आपल्याला कसा मिळणार आहे? स्पेरिकल ॲज कम्पेअर टू दिस. म्हणजे ज्यावेळेस आपण एखादा लिक्विड ड्रॉप्स ओके सॉलिड सरफेसवरती घेतला, तर तो जो स्प्रेड होणार आहे त्या सॉलिड सरफेसवरती, हे कशावरती ठरणार आहे? हा जो फेनॉमेना आहे, हा जो ड्रॉप्स जो स्प्रेड होते, हा जो स्प्रेड होतोय तो कशामुळे ऑकर्स होणार आहे? ड्यू टू द सरफेस टेन्शन. आत्ता आपण बघितलेले अँड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या साहाय्याने बघायचं आहे. ओके, आता आपण हे सरफेस टेन्शनवरून सांगितलं आहे की एक्झॅक्ट काय होतं ते. आणि ह्याचं सरफेस टेन्शन जास्त आहे, त्यामुळे सगळे मॉलिक्युल जवळ राहायला बघणार आहेत. तर एरिया काय असणार? कमी होणार आहे, कारण सरफेस टेन्शन जास्त आहे ॲज कम्पेअर टू दिस. ओके, सुरुवात करायची. बघा, आपला जो आजचा जो पॉईंट आहे, शेप ऑफ लिक्विड ड्रॉप ऑन ए सॉलिड सरफेस. ओके, दोन आपण काय घेतलेले आहेत? लिक्विड ड्रॉप्स घेतलेले आहेत. ओके, म्हणजे ज्यावेळेस आपण ड्रॉप्स घेतो, एक तर आयदर तो स्प्रेड होईल किंवा असा सगळे मॉलिक्युल्स एकत्र राहतील. हे कशावरती ठरणार आहे? हा जो पेनॉइड, सरफेस टेन्शन अँड अँगल ऑफ कॉन्टॅक्ट्स. ओके, आता आपण थोडंसं बघा, हा जो ड्रॉप्स घेतलेला आहे लिक्विडचा, वॉटरचा, बरोबर आहे, हा ग्लास आहे म्हणजे सॉलिड. आता हे जे मॉलिक्युल्स आहेत लिक्विडचे आणि खाली कसे आहेत? सॉलिडचे, त्यांच्यामध्ये तिथं कॉन्टॅक्ट झालेला आहे, इंटरफेस. बघा इथं किती इंटरफेस होतात बघा. हा जो इंटरफेस होतोय एक सॉलिड लिक्विडशी होतोय. त्या अगोदर तुम्हाला सरफेस टेन्शनबद्दल परत एकदा सांगतो. आपल्याला जे सरफेस टेन्शन मिळतं, सरफेस टेन्शन कुठं मिळतं? इथं का इथं का इथं? कुठे मिळतं सरफेस टेन्शन? फ्री सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजे आपल्याला सरफेस टेन्शन कुठे मिळतं? इथं. ओके, आणि हा जो फ्री सरफेस ऑफ लिक्विड आहे, त्याच्यावर काही एअर आहे, खाली काही लिक्विड आहे, साईडला ग्लास. ओके, तर हा जो एअर आणि लिक्विडमधला जो फेस, त्याला आपण इंटरफेस म्हणतोय. काय म्हणतोय? हा जो इंटरफेस आहे,
इंटरफेस. ओके, तसा हा जो असणार आहे हे लिक्विडचे मॉलिक्युल्स आणि खालचे सॉलिडचे मॉलिक्युल्स त्यांच्यामध्ये जो कॉन्टॅक्ट असणार तो इंटरफेस. ओके, इथं जे इंटरफेस असणार आहे बघा काय किती इंटरफेस असणार आहेत. कारण आपल्याला जे सरफेस टेन्शन कशा मिळणार आहे, सरफेस टेन्शन बरोबर ऑकर्स किंवा सरफेस टेन्शन जे आपल्याला मिळणार आहे ते कशामुळे मिळणार आहे बघा. एक तर सरफेस टेन्शन बिटवीन कशामध्ये असणार आहे, एक लिक्विड बघा, सरफेस टेन्शन आपल्याला कशामध्ये मिळणार, बिटवीन द लिक्विड सॉलिड, लिक्विड एअर आणि सॉलिड एअर ह्याच्यामध्ये. ओके, बघा आता इथं हे जे लिक्विड मॉलिक्युल्स आहेत आणि खाली कशाचे आहेत, सॉलिड बरोबर आहे. आणि तिथे एक आपल्याला हे मिळणार आहे, तिथं जो कॉन्टॅक्ट होतोय हा लिक्विडचा कशाशी, सॉलिडशी कॉन्टॅक्ट होतोय बरोबर आहे. आणि तिथं जो कॉन्टॅक्ट होतोय तिथून एक मी अशी एक टँजंट ड्रॉ करणार आहे अशी. ही जी टँजंट असणार त्याला आपण करणार फोर्स ड्यू टू द, हे काय असणार आहे T1 म्हणू. ही जी T1 असणार तो फोर्स ड्यू टू द काय असणार बघा, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट सॉलिड लिक्विड इंटरफेस. ओके, म्हणजे फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲट ए सॉलिड लिक्विड इंटरफेस. कारण हा जो इथं जो कॉन्टॅक्ट झालेला लिक्विड आणि सॉलिडचा इंटरफेस. ओके, आता T2 बघा, T2 आता इकडे एअर आहे, इकडं सॉलिड आहे. आता इथं जो असणार T2 तिथं पण फोर्स ड्यू टू द सरफेस टेन्शन ॲट कशामध्ये असणार आहे, लिक्विड सॉलिड एअर इंटरफेस. ओके, आता मी ते एक बघा हा जो सरफेस आहे कर सरफेस त्याला एक टँजंट काढतो मी अशी, ते आपण नंतर त्याच्यावर चर्चा करू. T3 हा लिक्विड आहे आणि इकडे काय त्याचा इंटरफेस कसा झालेला आहे, एअरशी. म्हणजे T3 ही सुद्धा काय असणार आहे, फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट लिक्विड एअर इंटरफेस. ओके, म्हणजे T1 T2 T3 हे काय सरफेस टेन्शन आहेत आणि हे कसे ॲक्ट होत आहेत, त्यांची टँजेन्शियल असणार आहे. जिथं सरफेसचा काय होतोय कॉन्टॅक्ट होतोय ते कसे ॲक्ट होतात, टँजेन्शियल डायरेक्शन्स. बघा इथं लिक्विडचा आणि सॉलिडचा झालेला कॉन्टॅक्ट त्यामुळे ती टँजेन्शियल अशी काढलेली मी. इथं काय सॉलिड अँड वर एअर आहे त्यामुळे ती अशी काढलेली. आणि इथं एअर आणि इथं काय लिक्विड ती टँजेन्शियल काढलेली T3. ओके, आणि आपल्याला माहिती आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्टसुद्धा आपण असंच बघितलं होतं. जिथं सॉलिडचा कॉन्टॅक्ट होतो लिक्विडशी तिथं आपण अशी टँजंट ड्रॉ केली. हा जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा थिटा आपल्याला माहिती आहे, तुम्हाला इथं दाखवतो बघा. हे लिक्विड होतं आणि आपल्याला माहिती आहे जिथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट होतोय फ्री सरफेस ऑफ लिक्विडचा, जिथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट फ्री सरफेस म्हणतोय मी, इथला जर हा त्याचा वरचा फ्री सरफेस आणि कशाशी हा सॉलिड हा फ्री सरफेस ऑफ लिक्विड आणि जिथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट तिथून आपण काय करतो अशी टँजंट ड्रॉ करत होतो. आणि हा आपला सॉलिड आणि आपण लिक्विडच्या आत मेजर करत होतो सॉलिडच्या बाजूला असा. आणि हा जो अँगल आहे अँगल थिटा बिटवीन कशामध्ये टँजंट ड्रॉ अशी टँजंट ड्रॉ केलेली आहे. कुठून टँजंट ड्रॉ केलेली आहे, फ्री सरफेस ऑफ लिक्विड कर सरफेसला आपण टँजंट काढतो. फ्री सरफेस ऑफ लिक्विड अँड सरफेस ऑफ सॉलिड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड मेजर विथ इन द लिक्विड्स.
तो सुद्धा आपण इथं असं दाखवला आहे. इथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, इथं टँजंट काढलेली आणि हा त्याचा काय हा सॉलिड सरफेसशी आपण हा काय केलेला असा मेजर केलेला आहे. अशी टँजंट काढू शकत नाही, अशी नाही टँजंट काढणं. अशी टँजंट काढली तर अँगल कसा मोजा, असा नाही मोजू शकत आपण, इकडे लिक्विडच नाही ना. ओके, एनिवे ठीक आहे. इथपर्यंत काय डाऊट्स? बघा, आपण एक ड्रॉप घेतलेला लिक्विड ड्रॉप्स आणि तो सॉलिड सरफेसवरती ठेवलेला आहे आणि तो लिक्विड ड्रॉप आयदर एकतर स्प्रेड म्हणजे अशा फॉर्ममध्ये मिळेल किंवा अशा फॉर्ममध्ये मिळेल, हे कोण ठरवणार आहे? म्हणजे हा जो फेनॉमेना म्हणजे सरफेस टेन्शन आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. सरफेस टेन्शन आत्ता आपण बघितले, हा शेप कशामुळे ते सरफेस टेन्शनवरून आपण सांगितले. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट्स बघा, हे जे ड्रॉप्स आपल्याला इथं त्याचा इंटरफेस होतो आहे, आपल्याला इंटरफेसमध्ये तुम्हाला समजलं असेल, सरफेस टेन्शन आपल्याला आतमध्ये मिळत नाही किंवा ग्लासमध्ये किंवा एअरमध्ये मिळत नाही, बरोबर इथं मिळतं. एअर आणि लिक्विडमध्ये जो वरचा जो भाग त्याला इंटरफेस म्हणतो आपण. आणि तो जो सरफेस टेन्शन बिटवीन कशामध्ये असणार आहे? लिक्विड सॉलिड, लिक्विड एअर, सॉलिड एअर्स. ओके, मग आता जिथं कॉन्टॅक्ट झालेला आहे, हा जो इंटरफेस आहे, तिथून मी अशी काय करतो, एक टँजंट ड्रॉ करतो. एक टँजंट ड्रॉ जिथं सरफेसचे दोन काय झालेला आहे कॉन्टॅक्ट, आणि हा मी T1 ड्रॉ केलेला आहे. आणि तो जो T1 आहे तो काय लक्षाचं सॉलिड लिक्विड. हा काय सॉलिड आणि लिक्विडची. नंतर इकडे एक टाकलेला तो कशाचे? सॉलिड आणि एअरशी. आणि इथं T3 जो असा टाकलेला आहे तो काय असणार आहे? लिक्विड आणि एअरशी. तोच असणार आहे. T1 काय असणार आहे? फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन ॲट ए सॉलिड लिक्विड इंटरफेस. T3 काय असणार आहे? सॉरी T2 काय असणार आहे? फोर्स, हा सुद्धा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन, डायरेक्शन इकडे असणार आहे फक्त. आणि कशामुळे असणार आहे? तो सॉलिड एअर. आणि हे आपण असा त्याची डायरेक्शन अशी दाखवलेली आहे, जिथं कॉन्टॅक्ट होतो आहे एअरचा इथं कॉन्टॅक्ट असणार आहे आणि तिथं आपण टँजेन्शियल अशी ड्रॉ केलेली आहे. फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन लिक्विड एअर्स इंटरफेस. आणि हे तुम्हाला समजलं? ओके, आता इथं पण आपण तसंच करणार आहे. बघा, हा खाली सॉलिड आहे, तर मी एक असे हे करतो, हा आपल्याला काय मिळेल? T1. हा T1 कशाचे असणार आहे? हा लिक्विड आणि खाली काय सॉलिड. नंतर इकडे काय असणार आहे? T2 सॉलिड आणि एअर. आणि T3 इकडे एअरच आहे, त्यामुळे मी ही अशी टँक T3. ओके, थिटा. इथं पण आपण दाखवूया. अशी टँजंट काढू शकत नाही बरं का. तुम्ही म्हणता सर अशी टँजंट काढ, इथं पण फ्री सरफेस कॉन्टॅक्ट झाला, अशी टँजंट नाही. इकडे लिक्विड पाहिजे, अँगल कुठं मेजर करतो? विदिन द लिक्विड. डेफिनेशन आठवा. मग इथं बघा, हा सॉलिड आणि आपण या फ्री सरफेसवर अशी टँजंट काढलेली, जिथं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट होते मेजर इनसाइड. क्लिअर? काय डाऊट्स? ओके, बघा, इथपर्यंत काय डाऊट्स? आता बघा, हे जे ड्रॉप्स आहेत, हे जर ड्रॉप जर इक्लिरियम म्हणजे फॉर द इक्लिरियम ऑफ ए ड्रॉप्स, फॉर द ड्रॉप जर इक्लिरियम असेल, इक्लिरियम मीन्स आता ड्रॉप इक्लिरियम आहे, पूर्ण असा हे झालेलं नाही, हा पण ड्रॉप्स तर असेल तर बघा काय कंडिशन्स, काय फॉर्म्युला आपल्याला मिळतोय. आता हीच डायग्राम मी अशी काढतोय, व्यवस्थित बघा, थोडीशी जॉमेट्री आहे. हा आपला T1 आहे, हा T2 आणि हा आपला T3. क्लिअर?
अँगल थिटा. ओके. आता हा आहे फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन. कशामध्ये हा फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन लिक्विड आणि एअर्स. ह्या कॉम्पोनंटचं मी काय करणार रिझॉल्युशन्स. ह्याचं बघा रिझॉल्युशन्स करतो मी. रिझॉल्युशन्स 11वीत झालेले स्केलर वेक्टरमध्ये. हा एक आणि हा एक. ओके. आता इथं बघा कॉस थिटा काय. कॉस थिटा काय असतो ॲडजसंट साईड, लगतची बाजू T1 अपॉन काय असणार हायपोटेनियस. देअरफॉर T1 येईल काय मिळेल T3 कॉस थिटा. म्हणजे आपल्याला हा काय मिळाला T3 कॉस थिटा. T1 इकडेच आहे बघा. आता आपल्याला इक्विलिब्रियम ड्रॉपसाठी बघा एक फॉर्म्युला आपल्याला मिळणार आहे. हा जो दिसतोय हा इकडे T2 हा काय फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन सॉलिड एअरमध्ये. आणि हे दोघं बघा डायरेक्शन त्यांची सेम आहे, त्यामुळे हा T2 मी असा लिहितो इज इक्वल टू हा काय असणार आहे T3 कॉस थिटा. सेम डायरेक्शनला त्यामुळे हा काय असणार आहे प्लस. जर सेम डायरेक्शनला असेल तर त्यांची आपण काय करतो ॲडिशन्स करतो. ओके. हा जर इकडे आला तर काय होईल मायनस होईल. म्हणजे T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 कॉस थिटा. क्लिअर. हे समजलं ना कशावरून आलं. हा बघा हा इकडे आणि हा इकडे ह्या इक्वल केलेलं इक्विलिब्रियम केले. फॉर ड्रॉप इक्विलिब्रियम हा आपल्याला इक्वेशन आहे. हे इक्वेशन कोणी यंग्स म्हणून सायंटिस्ट आहे त्यांनी फॉर्म केलेले. ओके. T2 इज इक्वल टू T3 कॉस थिटा प्लस T1 फ्रॉम दिस फिगर. किंवा ह्याच्यावरून आपण हे सेपरेट हे काय टेक्स्टबुकमध्ये नाही तुमच्या पण लक्षात ठेवा. हा जर इकडे आला तर काय मायनस होईल. देअरफॉर मी असं लिहितो T3 कॉस थिटा इज इक्वल टू T2 मायनस T1 आणि देअरफॉर कॉस थिटा इज इक्वल काय मिळेल T2 मायनस T1 अपॉन T3. ओके. म्हणजे आपल्याला जर ड्रॉप जर इक्विलिब्रियम जर ड्रॉप असेल त्या फॉर्मला तर ही कंडिशन लास्ट इक्वेशन्स. ओके. हे जे इक्वेशन मिळालेले किंवा हे जे इक्वेशन मिळालेले ते वॉटर ॲज वेल ॲज मर्क्युरीसाठी सुद्धा तेच आहे. ह्यासाठी सुद्धा तोच इक्वेशन आणि ह्यासाठी सुद्धा तोच. माणसाला कसं काय हा तर इकडे हे रिझॉल्युशन्स केल्यानंतर ते तुम्हाला नंतर लास्टला मी सांगेन हेच कसं आलं ते. हे आपल्याला नाही तरी पण मी शेवटच्या 2 मिनटात तुम्हाला हे कसं आलं ते सांगेन. तर काय टेक्स्ट बुकमध्ये नाही. आपण हाच फॉर्म्युला ह्याच्यासाठी सुद्धा काढू शकतो. पण मी सांगितलं हा जो हे जे इक्वेशन आहे फॉर इक्विलिब्रियम ड्रॉप्स तुम्ही दोन्ही कन्सिडर करा. वॉटरचा सुद्धा आणि मर्क्युरीसाठी सुद्धा हेच इक्वेशन आहे लास्टायचं. ते म्हणताल आपण तुम्ही ह्यासाठी काढले ह्यासाठी काढून दाखवा. ह्यासाठी सुद्धा आपण काढू नंतर. एनिवे आता आपण ह्यासाठी काय केसेस बघणार आहे. केस फर्स्ट बघा इक्वेशन व्यवस्थित बघा. केस फर्स्ट जर इफ T2 ग्रेटर दॅन T1 झाला म्हणजे हा जर मोठा झाला तर कॉस थिटा काय. साधं सिंपल आहे. T2 आपण 10 घेऊ. आपल्याला मोठा दाखवायचा त्यामुळे T1 काय घ्यावं लागेल लहान घ्यावं लागेल. समजा 2 घेतला तर उत्तर काय येईल बघा कॉस थिटा T2 10 वजा 2 आणि हे T3 म्हणजे हे किती येणार 8 आणि हे T3. उत्तर काय पॉझिटिव्हच येणार लास्टायचं. म्हणजे असं जर असेल T2 ग्रेटर दॅन म्हणजे ॲन्सर काय येणार आपलं पॉझिटिव्ह येणार आहे. 10तून लहान म्हणजे 2 गेले की T1 हा T3 तर काय पॉझिटिव्हच आहे. इथं काय आपण साईन वगैरे नाही येते. म्हणजे इफ जर पहिली केस काय लक्षात T2 जर मोठा असेल T1 पेक्षा तर तिथं कॉस थिटा जो असणार तो काय येणार कॉस थिटा इज पॉझिटिव्ह तो. आणि द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट मला सांगा कॉस थिटा पॉझिटिव्ह कुठं असतो. ऑल एस टी आठवा. ऑल STC. इथं ऑल म्हणजे साईन कॉस टॅन म्हणजे पहिल्या क्वाड्रंटमध्ये कॉस काय पॉझिटिव्ह आहे आणि पहिल्या क्वाड्रंट कशासाठी 0 to 90
आणि 0 to 90 असेल तर तिथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे ॲक्यूट. क्लिअर. कॉस थिटा इज पॉझिटिव्ह, द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज काय असणार आहे ॲक्यूट. क्लिअर. समजलं. T2 जर मोठा असेल तर कॉस थिटा काय असणार पॉझिटिव्ह, आणि कॉस थिटा इथं पॉझिटिव्ह पहिल्या क्वाड्रंटमध्ये कॉस थिटा काय असणार आहे पॉझिटिव्ह, आणि तिथं जो पहिला क्वाड्रंट आहे तो 0 to 90, आणि 0 to 90 दरम्यान असेल तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असणार आहे ॲक्यूटची डेफिनेशन काय ग्रेटर लेस दॅन 90. क्लिअर. पहिली केस. आता दुसरी केस सेकंड बघू आपण. ही फर्स्ट. इफ T2 लेस दॅन T1 किंवा T1 मोठा आहे. ओके. हा जर मोठा झाला, बघा हा जर मोठा झाला, समजा आता हा मोठा घेऊ, मग अशा हा लहान होता, समजा हा 10 घेतला आणि हा जर 2 घेतला तर उत्तर काय येईल बघा. हे 2 वजा 10 आणि T3 म्हणजे उत्तर काय येईल वजा 8 T3. म्हणजे कॉस थिटा काय येणार आहे निगेटिव्ह. म्हणजे T2 ग्रेटर दॅन T1 T2 लेस दॅन T1 कॉस थिटा काय येईल आपल्याला निगेटिव्ह. आणि निगेटिव्ह बघा इथं निगेटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंटमध्ये कॉस काय असतो निगेटिव्ह असतो. सेकंड क्वाड्रंटसाठी लेस दॅन 180 म्हणजे तिथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होणार आहे ऑप्ट्यूस. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होणार आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑप्ट्यूस. समजल्या दोन केस. पुढची केस बघू आपण. हे फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू तुम्हाला समजण्यासाठी. केस थर्ड बघू. केस 3. इफ T2 मायनस T1 इज इक्वल टू T3 झालं. असं जर झालं तर काय होईल बघा. काय कॉस इट इज इक्वल आपला काय T2 मायनस T1 अपॉन T3. हा जर इक्वल झाला T3 तर काय येईल बघा. कॉस थिटा हा इथं T3 अपॉन T3 म्हणजे कॉस थिटा काय मिळेल आपल्याला 1. कॉस थिटा 1 कधी असतो 90ला का 0ला 0ला. कॉस 0 काय असं लक्षायचं कॉस 0 1 कॉस 90 0. म्हणजे आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय मिळणार आहे 0. म्हणजे थिटा आपल्याला काय मिळणार आहे इथं 0 म्हणजे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय मिळणार आहे द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0. आपल्याला माहिती 0साठी आपण बघितले अगोदर मागच्या लेक्चर्सला. ॲक्यूटला पण आपण बघितलेले, ॲप्टिसला पण बघितले. आता लास्ट केस फोर्थ. जर T2 मायनस T1 असं जर झालं तर बघा T2 मायनस T1 इफ असं जर झालं तर काय होईल. असं जर झालं तर काय होईल बघा. कॉस थिटा जो येतो तो ग्रेटर दॅन 1 येतो. आणि माझ्यासाठी सांगतो कॉस थिटा हा ग्रेटर दॅन 1 नसतो. तुम्ही रेफर करा तुमचे जे टीचर्स आहेत मॅथ्सचे त्यांना विचारा. कॉस थिटाची जी व्हॅल्यू आहे त्याच्या दरम्यान असते 0 आणि 1 आणि -1. येते लक्षात. ग्रेटर दॅन नसतो. इट इज इम्पॉसिबल. तेव्हा लिक्विड ड्रॉप्स इज नॉट फॉर्म. लिक्विड काय होणार असं स्प्रेड होणार आहे. ह्या केसला असं मिळतच नाही. इट इज इम्पॉसिबल आहे. आणि त्यामुळे लिक्विड ड्रॉप फॉर्म होणार नाही आणि लिक्विड काय होईल स्प्रेड होईल. ओके. ह्या अशा काही 4 केसेस आहेत. अतिशय सिम्पल आहे. आता तुम्ही म्हटलं सर हे आणून दाखवा. ते 2 मिनटात दाखवतो. बघा आता हे तुम्हाला नाही आहे. हीच डायग्राम जशी मी ही डायग्राम इथं काढली होती तशी ही डायग्राम बघा. हा T1 हा T2 हा T3. ह्याच्यामधला अँगल किती आहे
हा थिटा आहे. हे जे मी रिझॉल्युशन्स करतो, हा एक कॉम्पोनंट्स आणि दुसरा हा एक कॉम्पोनंट्स, हे जोडतो मी असं. आता मला सांगा अँगल थिटा आहे हा पूर्ण, हा किती असेल? किती असेल? हा टोटल किती असतो? 180. हा जर थिटा असेल तर हा किती येईल? 180 मायनस थिटा. क्लिअर? 180 वजा थिटा. बघा आता कॉस थिटा काय लिहितं? कॉस थिटा लगतची बाजू. आता हा बघा अँगल, हा कॉस थिटा म्हणजे किती असणार आता? (180 मायनस थिटा). हा T3, हा T2, हा T1. इकडचं बघू दे नका. आता इथं कॉस थिटा काय येईल? कॉस थिटा म्हणजेच 180 वजा थिटा, हा पूर्ण थिटा असं म्हणून, ह्याला थिटा डॅश म्हणू. म्हणजेच कॉस थिटा डॅश इज इक्वल टू लगतची बाजू T2 अपॉन हायपोटेन्यूस T3. कॉस थिटा डॅश म्हणजेच काय? 180 मायनस थिटा. इज कॉस 180 मायनस थिटा आणि T2 अपॉन T3. हा इकडे येईल. म्हणजेच काय मिळेल? T2 इज इक्वल टू T3 कॉस 180 मायनस थिटा. म्हणजे आपल्याला इकडं काय मिळाला? T2च्या इकडं T3 कॉस थिटा 180 मायनस थिटा. ओके. आता बघा हा T2 हा इकडंच मिळालेला आहे. हा T3 कॉस 180 मायनस थिटा आणि हा इकडे, आणि हे दोघं कुठे आहेत? ह्या दिशेला आहेत. त्यामुळे इक्वेशन आपण कसं लिहिणार? T2 प्लस T3 हे सेम डायरेक्शनला, त्यामुळे ॲडिशन्स कॉस 180 मायनस थिटा आणि इज इक्वल टू काय असणार? हा T1. क्लिअर? आता इथं बघा T2 प्लस T3 कॉस 180 मायनस थिटा T3. हे मुद्दाम स्टेप्स लिहिले, जरा हे पॉज करून लिहा. हे इक्वेशन कसं असतं? कॉस A मायनस बी काय असतो? कॉस A कॉस B मायनस कॉस A कॉस B मायनस काय होतं? प्लस साइन A साइन B. मग मला सांगा कॉस 180 मायनस थिटा काय मिळेल? ह्या फॉर्म्युल्यावरून. हा फॉर्म्युला लास्ट स्टँडर्ड फॉर्म्युला ट्रिगोनोमेट्रीचा. म्हणजे कॉस 180 कॉस थिटा प्लस साइन काय असणार आहे? 180 साइन थिटा. साइन 180 काय असतो? हा 0 आणि हा काय असतो? -1. म्हणजे -1 कॉस थिटा हे काय होईल? 0. 0ने याला मल्टिप्लाय केला काय होईल? 0. म्हणजे काय मिळणार? मायनस कॉस थिटा. म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय मिळेल? मायनस कॉस थिटा. डायरेक्ट ज्यांचा मॅथ्स आहे त्यांना लगेच कळत असेल. कॉस 180 किंवा कॉस पाय मायनस थिटा काय असतो? मायनस कॉस थिटा. तो इथं T2 प्लस T3 ह्याच्या जागेवर काय लिहिलं आहे? मायनस कॉस थिटा. मायनस कॉस थिटा इज इक्वल टू हा T1 आहे, सॉरी, म्हणजेच T2 हे मायनस आणि इकडे येईल. क्लिअर? हा जर तिकडे गेला तर काय होईल? प्लस, आणि हा जर इकडे आला तर काय होईल? मायनस. म्हणजे T2 हा जर गेला तर मायनस T1 आणि हा जर तिकडे गेला तर T3 कॉस थिटा. आणि देअरफॉर हे मिळालं का इक्वेशन? का नाही अजून? ठीक आहे, त्याला तिकडं पाठवू किंवा सरळ बेस्ट वे ह्याला तिकडं पाठवू. म्हणजे T2 इज इक्वल टू T1, तसाच हा तिकडे गेल्यावर काय होईल? T3 कॉस थिटा.
सेम आहे. हे वॉटरसाठी होतं आणि मर्क्युरीसाठी काय बदल नाही. इथे लक्षात सिम्पल आहे. हे तुम्हाला नाही आहे, फक्त लक्षात ठेवा. अतिशय सिम्पल केस आहे. इथंच आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट सही झालेला आहे. आता अँगल ऑफ कॉन्टॅक्टच्या आपण काय पहिल्या लेक्चरला आपण हे बघितलं होतं, त्याच्या काय प्रॉपर्टीज किंवा कॅरेक्टरिस्टिक्स. परत एकदा मी 2 मिनिटात सांगतो. आणि टेक्स्टबुकमध्ये ह्याच्या खालचा जो पॉईंट आहे तो कॅरेक्टरिस्टिक्स किंवा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कोणावरती डिपेंड आहे. ओके, आता अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो डिपेंड असणार आहे, नेचर ऑफ लिक्विड, नेचर, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट डिपेंड्स नेचर ऑफ सॉलिड लिक्विड पेअर. पेअर म्हणजे जोडी. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो हे सॉलिड आणि हे काय लिक्विड, त्याच्या नेचरवरती अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो डिपेंड असतो. सॉलिड आणि लिक्विड, सॉलिड आणि लिक्विड म्हणजे ग्लास आणि लिक्विड बदल की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. इथे लक्षात. समजा त्यात वॉटर आहे. ओके, ह्यात काय वॉटर आहे आणि क्लीन ग्लास आहे. आपल्याला माहिती आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट काय होतो. किंवा केरोसिन आहे आणि केरोसिनचा आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट माहिती आहे ॲक्यूट आहे. आणि ह्यात जर आपण तीच क्लीन ग्लास घेतली नाही तर मर्क्युरी घेतला तर त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो ॲप्टूस. म्हणजे नेचरवरती अवलंबून असतो. नेचर बदललं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होणार आहे, चेंज होणार आहे. समजलं. दुसरा जो असणार आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर इम्प्युरिटी ॲड केली, समजा हे पाणी आहे, हे प्युअर वॉटर आहे आणि क्लीन ग्लास आहे. प्युअर वॉटर आणि क्लीन ग्लाससाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो 0. आणि त्यामध्ये जर मी एखादी इम्प्युरिटी ॲड केली, NaCl टाकलं, साखर टाकली, काय टाकलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे तो चेंज होतो. म्हणजे इम्प्युरिटी जर टाकली तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट करणार आहे, चेंज होणार आहे. आणि तिसरं आहे जर टेम्परेचर जर वाढलं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तो चेंज होतो. टेम्परेचर जर बदललं तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट तो बदलतो. पण दिलेल्या सॉलिड लिक्विड पेअरसाठी दिलेल्या कॉन्स्टंट टेम्परेचरसाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो कॉन्स्टंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल समजा हे लिक्विड आहे. ओके, केरोसिन समजा टेम्परेचर आता काय 25 डिग्री सेल्सिअस आहे आणि यात केरोसिन आहे आणि क्लीन ग्लास आहे आणि त्याचा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असेल ॲक्यूट. समजा काय असेल 29 डिग्री फॉर एक्झाम्पल. ह्या टेम्परेचरला उद्या त्याच टेम्परेचरवर मेजर केला तेच केरोसिन तेच ग्लास तेच असणार आहे. त्याच टेम्परेचरला परवा मेजर केला तेच केरोसिन तेच ग्लास तेवढाच. 10 दिवसांनी मोजला तरी त्याच टेम्परेचरला तेवढाच असणार आहे. 3 गोष्टीवरती लक्ष. हे आपण पहिल्या लेक्चरला सुद्धा बघितले अँगल ऑफ कॉन्टॅक्टची डेफिनेशन. तरी पण परत एकदा रिपीट करतो. नेचरवरती अवलंबून, नेचर बदललं सॉलिड लिक्विड पेअरचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. इम्प्युरिटी ॲड केली की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतो. आणि टेम्परेचरवरती सुद्धा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, टेम्परेचर बदललं की अँगल ऑफ कॉन्टॅक्ट होतो चेंज होतो. पण दिलेल्या टेम्परेचरसाठी आणि दिलेल्या लिक्विड पेअरसाठी तो काय असतो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कॉन्स्टंट्स. ओके, इथं आपला अँगल ऑफ कॉन्टॅक्टचं पॉईंट संपलेला आहे. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट संपलेला आहे. व्यवस्थित स्टडी करा. इथे लक्षात परफेक्ट करा. हे आता आपण परत एकदा सरफेस टेन्शनकडे येणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण सरफेस टेन्शनमध्ये इम्प्युरिटी ॲड केल्यानंतर काय इफेक्ट होते ते बघूया. ते पण आपण बघितलं होतं. परत एकदा मी तुम्हाला तो व्हिडिओमध्ये सांगणार आहे. थँक्यू.